नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. महिला शिक्षकाने केला सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा खून. मुलाचे आणि महिला शिक्षकाचे होते प्रेम संबंध. पंचवटी दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे बुधवारी पहाटे 25 वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली. गगन प्रवीण कोकाटे वर्ष 25 असे मयत युवकाचं नाव असून हत्येसाठी महिलेने 2 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं उघड झालंय. पंचवटी पोलिसांनी अवघ्या 5 तासात या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलाय. मयत युवक हा सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे. पंचवटीत राहत असलेला गगन कोकाटे आणि भावना कदम यांची मैत्री होती. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पुढे गगन हा भावना हिला सातत्याने त्रास देऊ लागला. पंचवटी परिसरातील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे गगन याला बुधवारी पहाटे बोलविण्यात आलं. त्या ठिकाणी संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला करून गगनची हत्या केली. पुणे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने व पंचवटी पोलिसांनी संशयित संकेत रणदिवे, मेहफूज सय्यद, रितेश सपकाळे, गौतम दुसाणे यांना ताब्यात घेतलाय. त्यांची सखोल चौकशी केली असता गगन याच्या हत्येसाठी भावना कदम हिने 2 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी भावना हिलाही ताब्यात घेतलाय. भावना कदम विवाहित असून एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या मित्राच्या माध्यमातूनच त्यांची संकेत, मेहफूज, रितेश आणि अन्य लोकांशी ओळख झाली. केवळ पैशांच्या लोभाबाई त्यांनी गुन्ह्यात सहभाग घेतला. हत्येचा कट रचल्यावर भावनाने गगन याला नेहमीच्या जागेवर भेटण्यासाठी बोलविले. त्या ठिकाणी संशयितांनी गगनची हत्या केली. प्रवीण शहाजी कोकाटे, राहणार वृंदावन नगर, हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेला आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय 26 वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर 3च्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासामध्ये असे निष्पन्न झालेले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते. त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती. त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिला भासायला लागलं. त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना 2 लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. पोलीस स्टेशन पंचवटी येथे 103(1) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे, सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपीविरुद्ध बाकी कलमान्वये गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत. किती आरोपी साधारण? आत्तापर्यंत आमच्याकडे 5 मेन आरोपी आणि 2 याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत. तर आम्ही आज 5 आरोपींना आता अटक करत आहोत. महिला ही शिक्षिका आहे का? ती CBS जवळ एका स्कूलमध्ये ती शिक्षिकेचं नोकरी करत आहे. तिने विद्यार्थ्यांना सुपारी दिलेली अशी काही माहिती नाही, तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.